Good morning, all dear friends. Now, today we will discuss the problems which is based on collision diameter, collision frequency, collision number, and mean free path. Now, in previous lecture, we discussed about collision diameter, collision number or frequency, and mean free path, definitions and important points. Now, here we take a few problems which is based on collision diameter, collision number, and mean free path. This problem carries 4 marks in university examination, so it's most important. प्रॉब्लेम्स बघू, म्हणजे याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला एक 4 मार्कासाठी प्रॉब्लेम विचारतील. ते कसे विचारतील? प्रॉब्लेम अगदी सोपे असणार आहे बघा. ओके, तर आता प्रॉब्लेम फर्स्ट घेऊ आपण. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीवरचा प्रॉब्लेम्स. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीवरचे प्रॉब्लेम्स आपल्याला पहिल्यांदा या एक प्रॉब्लेम सुरुवातीचा घेऊ. काय म्हणतो इथे बघा, कॅल्क्युलेट द रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, म्हणजे आपल्याला यू काढायचा आहे. कशाचा? ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स. ओके, इन द लंग्स ॲट नॉर्मल बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय म्हटलं थोडक्यात बघा, प्रॉब्लेम असताना आपल्याला असं वेगळं दिसेल इथे की नॉर्मल बॉडी टेम्परेचर, लंग्स वगैरे असं काय उल्लेख केलेला आहे याच्यामध्ये. पण हा खूप सोपा प्रॉब्लेम. आपल्याला सरळ काय करायचं आहे, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काढायची. कोणाची? ऑक्सिजन मॉलिक्युलची. आणि तो ऑक्सिजन मॉलिक्युल्स कुठे आहे? लंग्समध्ये आपल्या. ओके, फुफ्सामध्ये आहे. आणि नॉर्मल बॉडी टेम्परेचर त्यावेळेचं जे आहे ते किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस. ओके, यावरून आपल्याला यू काढायचं, एवढं क्लिअर. बरं, आता मग यू तर काढायचं आपल्याला, पण फॉर्म्युल्यामध्ये काय काय दिलेलं आपल्याला, गिवन डेटामध्ये प्रॉब्लेममध्ये बघा. त्यांनी काय म्हटलं आपल्याला, दिलं काही नाही पण ऑक्सिजन मॉलिक्युल्स म्हटलेलं आहे आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्युल म्हटलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी मॉलिक्युलर वेट जर घ्यायचं असेल आपल्याला तरी आपण घेऊ शकतो. कारण एका ऑक्सिजन ॲटमचं जे घेतलं आपण 16, हा O2 आहे, म्हणजे 32, म्हणजे 32 ग्रॅम. 32 ग्रॅम हे काय येईल त्याचं मॉलिक्युलर वेट येईल. पण ते ग्रॅममध्ये आपल्याला कशामध्ये घ्यावं लागतं? किलोग्रॅममध्ये. आपल्याला कशामध्ये घ्यावं लागेल? किलोग्रॅममध्ये. म्हणून आता या ठिकाणी आपण आन्सर लिहिताना काय करतोय बघा. बघा इथं काय लिहिलं? सोल्युशन. म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेम एकदा दोनदा वाचायचा. इथं काय म्हटलं? व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतला आहे. ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हटल्यानंतर त्या ऑक्सिजन मॉलिक्यूलचं जे मास असणार आहे ते 32 ग्रॅम. आता ते कुठून आलं, कसं आलं? ॲटॉमिक नंबरच्या दुप्पट मास घेतोय आपण जवळपास. ॲटॉमिक नंबर 8 आहे, म्हणजे एका ओचं आहे 16. इथे ओ किती आहे? O2 आहे. मॉलिक्यूल म्हटलं ना O2 आहे, म्हणजे 32. विच इज इन ग्रॅम. आपल्याला किलोग्रॅममध्ये पाहिजे. ग्रॅमचं किलोग्राममध्ये ज्यावेळेस करायचं त्याला 10⁻³ मल्टिप्लाय करतात. हे केलं म्हणजे दॅट मीन्स 32 × 10⁻³ किलोग्रॅम पर मोल एवढं झालं त्याचं मास, वेट. म्हणजे एमची किंमत आपल्याला माहीत झाली. बरं, त्याच्यानंतर आर आपल्याला कॉन्स्टंट असतो, आर दिलेला असतो. आर माहिती आहे आपल्याला. आर इज नथिंग बट गॅस कॉन्स्टंट विच इज 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ओके, आणि यू आम्हाला काढायचा. म्हणजे एवढा गिव्हन डेटा आपल्याला आता हा एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो वी नो. आता या ठिकाणी यू ची व्हॅल्यू आपण वेगळी घेतली आहे, वेगवेगळी घेतलेली आहे. यू ची व्हॅल्यू आपण 3/d असं सुद्धा घेतलं आहे. 3/d PD अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेतले. पण आपल्याला दिलं काय काय? टेम्परेचर दिलेलं आहे इथे आपल्याला एक. ठीक आहे, टेम्परेचर दिलं त्यांनी आपल्याला. नंतर काय दिलं आपल्याला? नंतर आर आपल्याला नोन आहे आणि मास सुद्धा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करावा लागेल की U = √3RT/m. मग आता तुम्ही सांगा टेम्परेचर कसं दिलंय? टेम्परेचर T = किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस. पण आपल्याला ॲब्सोल्यूट टेम्परेचर इन केल्विन घ्यावं लागणार आहे. ओके, मग आपल्याला परत एक फॉर्म्युला माहिती आहे, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. जे डिग्री सेल्सिअसचं रूपांतर जर तुम्हाला केल्विनमध्ये करायचं असेल, केल्विन मध्ये करत असेल तर काय करतात? 273 त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. ओके, मग इथे किती आहे? इथे आहे 37. सो 37 37 + 273. कारण आम्हाला काय करायचं आहे? डिग्री सेल्सिअसचं केल्विन मध्ये करायचं आहे. म्हणजे किती येईल? 0, हा येईल 0, आणि या ठिकाणी हे 0, 10, 11, 1 येईल इथे. ओके, म्हणजे 310 केल्विन हे या ठिकाणी टेम्परेचर आपल्याला टी ची व्हॅल्यू मिळेल. सो पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. या इक्वेशन मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू पुटअप करायची आहे. म्हणजे इक्वेशन मध्ये पुटअप व्हॅल्यू जर पुटअप केली आपण तर काय येईल बघा. आता 8.314 इंटू आर ची व्हॅल्यू किती, टी ची व्हॅल्यू किती आहे? टी ची व्हॅल्यू जी आहे ती आहे 310. ठीक आहे, ठेवली आपण.
ओके. सो डिवाइड बाय 32 इंटू 10⁻³ याला जर सॉल्व्ह केलं आपण, या इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलं टोटल, याचं उत्तर जे आहे ओके, याचं उत्तर आपल्याला मिळेल आणि ते जे आहे ते आहे 4.92 इंटू 10⁻² मीटर पर सेकंड एवढी व्हॅल्यू आपल्याला त्यामध्ये रूट मीन व्हेलोसिटीची आपल्याला मिळेल. म्हणजे यू ची व्हॅल्यू जी आहे, रूट मीन व्हेलोसिटी जी आहे ऑक्सिजनची, जी आपल्या लंग्समध्ये आहे नॉर्मल टेम्परेचरला 37 टेम्परेचर जे आहे हे नॉर्मल बॉडी टेम्परेचर असतं. ओके, ती आहे 4.92 इंटू 10⁻² मीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदाला एवढं मीटर तो ट्रॅव्हल करतो अशी त्याची ही व्हेलॉसिटी आहे. ओके. नाउ वन मोर एक्झाम्पल बघा, पुढचं एक एक्झाम्पल घेऊ आपण आता. Density of hydrogen at 0 degree Celsius and 1 atmospheric pressure is 9 into 10⁻³ cm³. ओके. त्याच्यानंतर व्हॉट इज द रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन. आता सिंपल बघा, आपल्याला काय म्हटलं, व्हॉट इज द रूट मीन व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन, म्हणजे आपल्याला यू विचारलाय. इथं काय दिलंय परत, त्यांनी म्हटलंय की डेन्सिटी ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर, म्हणजे टेम्परेचर दिलं आपल्याला 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. दुसरं दिलं ॲटमॉस्फिअर प्रेशर दिले 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर, पण 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर इज नथिंग बट 76 सेंटीमीटर, आणि 76 सेंटीमीटर आपल्याला डाईनमध्ये घ्यावं लागतं. आपण बघितलेलेच आहेत ते. तर डाईनमध्ये घेत असताना आपल्याला काय करावं लागेल, मग त्याला 13.6 इंटू 9.1नी आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय 981 नी मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. म्हणजे आता हा जो हे फॉर्म्युला हे जनरल लक्षात ठेवा, 13.6 इंटू 981 यांनी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय होईल, डाईन मध्ये त्याचा कन्व्हर्शन होईल. कशाचं, ॲटमॉस्फिरिक प्रेशरचं. क्लिअर. मग आता आपण मगाशी जर बोललो 3p/d हा जो फॉर्म्युला, हा सुद्धा फॉर्म्युला आपण यूज करतो. दिलं काय त्यावर डिपेंड आहे आपल्याला. आता या फॉर्म्युल्यामध्ये हे दिलं होतं, मग आपण यामध्ये त्यानुसार ती व्हॅल्यू घेतली. इथे दिलं काय काय आहे त्यावरून आपल्याला ती काय करता येईल, व्हॅल्यू काढता येईल. ओके. आता इथं बघा, u इक्वल टू 3p अंडररूट 3p/d. पी ची व्हॅल्यू आपल्याला ही दिलेली आहे. चला, पी ची व्हॅल्यू आपण यामध्ये, प्रेशर, प्री स्टँड फॉर प्रेशर, प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला यामध्ये किती म्हटलं त्यांनी, 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. सो 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर गेट कन्वर्ट इंटू डाईन पर सेंटीमीटर, ते ही घेतलं आपण डाईन%. डेन्सिटी दिली आपल्याला 9 इंटू, इथे दिले सरळ यामध्ये डेन्सिटी ऑफ, ही ती डेन्सिटी दिली 9 इंटू 10⁻⁵ ही घेत ठेवलं. हे इक्वेशन जर आपण हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला फायनल आन्सर मिळतो 1.84 इंटू 10⁵ cm पर सेकंद. आता हे पर सेकंद आहे, लक्षात घ्या. इथं सेकंद इनव्हर्स म्हणजे पर सेकंद येतात असतं, लक्षात घ्या. ओके. 1.84 इंटू 10⁵ सेंटीमीटर पर सेकंद, म्हणजे एवढं सेंटीमीटर तो मूव्ह होतोय एका सेकंदाला, एवढी त्या हायड्रोजनची काय आहे, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. ओके. हे असे प्रॉब्लेम्स आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे आता पहिलं जे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचं, दुसरं रूट मीन व्हेलॉसिटी कशी काढायची वेगवेगळ्या फॉर्ममध्ये फॉर्म्युला यूज करून ते आहे. आता तिसरंही बघा, तिसराही फॉर्म्युला आपल्याला यामध्ये त्याच पद्धतीने दिलेला आहे. फक्त याच्यात चेंजेस जे आहे तो असा आहे, कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काळजीपूर्वक हे लक्षात द्यायचं की दिलं काय आणि काढायचं काय. यामध्ये आपल्याला काय म्हटलं, यांनी कॅल्क्युलेट प्रेशर हे दिलेलं आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला आहे आणि एरवी सिंपल असतं, 1 2 3 4 या 4 टर्म आहे. एक दिलेलं आहे रूट मीन स्क्वेअरसाठी टर्म, प्रेशरची आहे, व्हॉल्यूमची आणि मास आहे. मग या चार पैकी काय कोणत्या तरी आपल्याला काय करावं लागेल, 3 टर्म ते देतील, एक टर्म आपल्याला काय करायची, कॅल्क्युलेट करायचं. सिंपल आहे. आतापर्यंत आपल्याला प्रेशर दिलं होतं, व्हॉल्यूम दिलं होतं, मास दिलं होतं, आपल्याला काय करायचं सांगितलं होतं, समजा रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, बरोबर आहे की नाही. आज या प्रॉब्लेम, तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला यू सुद्धा दिलेला आहे, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी दिले, व्हॉल्यूम दिले, मास दिलाय, प्रेशर काढा म्हटलं. बस त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करता येईल, किमती पुटअप करून आपल्याला हे इक्वेशन यामध्ये काय करता येईल, सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू प्रत्येकाला दिलेल्या आहेत, व्हॅल्यू आपल्याला यामध्ये त्यांनी दिलेल्याच आहे. हे बघा, म्हणजे तुम्हाला याच्यावरून एक कळेल की आपल्याला ज्या प्रॉब्लेममध्ये टर्म्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, मास, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, टेम्परेचर, यापैकी कोणत्या तरी एक टर्म्स आपल्याला काढला होतील आणि बाकीच्या टर्म्स आपल्याला ते देतील. सेम इन प्रॉब्लेम नंबर 3, द रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ नायट्रोजन इज 517 मीटर पर सेकंड at 27 डिग्री सेल्सिअस.
calculate pressure exerted by 1 mole of nitrogen contained in 2 dm cube container. म्हणजे काय काय दिले बघा आता इथे आपल्याला रूट मीन स्क्वेअर म्हणजे यू ची व्हॅल्यू दिली आपल्याला. सरळ सरळ आपल्याला काय केलं त्यांनी यू जो आहे रूट मीन स्क्वेअर वेलोसिटीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती आहे 517 मीटर पर सेकंद एवढी व्हॅल्यू त्यांनी दिली आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलं त्यांनी प्रेशर किती एक्झर्ट होते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हणजे यासाठी सरळ सरळ आम्हाला पी कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर ओके. नंतर काय म्हटलं त्यांनी आपल्याला नायट्रोजन गॅस 1 मोल नायट्रोजन गॅस घेतला. आता एक नायट्रोजन गॅस एका नायट्रोजन ॲटमचं जर बघितलं आपण यामध्ये 7 हे त्याचं ॲटॉमिक नंबर आहे, मास हे त्याचं 14 आहे, हा मॉलिक्यूल आहे N2 आहे म्हणजे किती यामध्ये 28 ग्रॅम्स. ओके किती यामध्ये 28 ग्रॅम्स. नाउ 28 ग्रॅम्स गेट कन्वर्टेड इनटू 28 आपल्याला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं. सो 28 इंटू 10⁻⁵. आता -5 नाही पाहिजे इथे काय पाहिजे -3 पाहिजे लक्षात घ्या कारण आपण मग हे बघितलंच आणि एरवी आपल्याला माहिती आहे ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करताना काय करतात -3 नी 10⁻³ नी मल्टिप्लाय करावं लागेल. ओके सो हिअर मेक करेक्शन ॲज या ठिकाणी करेक्शन करावं लागेल आपल्याला या ठिकाणी -3 या ठिकाणी असं घ्यावं लागेल. ओके सो वी नो दॅट u इक्वल टू √3p/m. कारण आता यामध्ये हा फॉर्म्युला काय घेतला आपण याचे व्हॉल्यूम दिलेला आपल्याला त्यांनी यामध्ये आपल्याला त्यांनी काय केलंय 2 dm क्यूब हा कंटेनरचा व्हॉल्यूम सुद्धा दिला आपल्याला म्हणजे v सुद्धा आपल्याला मेन्शन केलेला आहे. ठीक आहे आता आपण काय करू या इक्वेशन जी आहे या इक्वेशनला दोन्ही साईडला काय करू स्क्वेअर करू. या साईडने स्क्वेअर केलं तर u स्क्वेअर इक्वल टू हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल 3pv/m आलं. आता आपल्याला p काढायचा आहे म्हणून हा m इकडे मल्टिप्लाय मध्ये येईल आणि हा v जो याला डिवाइड येईल 3v डिवाइड येईल म्हणजे 3v डिवाइड आलं आणि याला u स्क्वेअर इंटू m डिवाइड बाय 3v हे झालं p इक्वल टू. ओके आता आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायचं झाला p ची व्हॅल्यू की सॉरी u स्क्वेअर u ची व्हॅल्यू दिली आपल्याला 517 पुटअप केली. ओके इंटू आता गॅसचा जो नंबर जो आहे किती आहे 1 मोल म्हणून आपण n घेतलं इथे 1 मोल इन 28 इंटू 10⁻³ हे त्याचं मास अपॉन 3 इंटू v v इज नथिंग बट तर व्हॉल्यूम घ्यायचं आपल्याला. व्हॉल्यूम किती दिला आहे कंटेन इन 2 dm क्यूब कंटेनर म्हणजे 2 dm क्यूब 2 ही व्हॅल्यू त्याची. ओके मग आपण ती व्हॅल्यू पुटअप केली. याचं कॅल्क्युलेशन आता हे ते तुम्हाला कॅल्क्युलेटरवर करता येतं त्यामुळे कॅल्क्युलेटर असल्यामुळे अलाव असल्यामुळं ती काही अडचण नाही एवढी. ओके सो इट गेट कन्वर्ट इंटू 1.2447 इंटू 10⁻³ जूल पर dm क्यूब एवढी व्हॅल्यू आपल्याला त्यामध्ये त्याची कॅल्क्युलेट करता येईल. ओके आता याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर आपल्याला कळून चुकेल की यामध्ये यामध्ये आपल्याला हे काय करावं लागेल -3 घ्यावं लागेल. ओके ही जी व्हॅल्यू असणार आहे ही कशामध्ये असणार आहे -3 ही व्हॅल्यू त्यामध्ये यायला पाहिजे. कारण काय आहे टोटल कॅल्क्युलेशन जर केलं आपण कॅल्क्युलेटरवर तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी हे जे dm क्यूब जो आहे 1.247 इंटू 10⁻³ जो आहे हा 3 कसा असायला पाहिजे यामध्ये मायनस असायला पाहिजे कारण ॲज इट इज आहे फक्त खालचं कॅल्क्युलेशन आपण हे काय केलं आहे दाखवलेलं आहे बाकीचं काही त्याच्यामध्ये चेंजेस नाही. ओके तसंही तुम्ही काय करू शकता हे कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करून बघू शकता की आलेली व्हॅल्यू आहे जी ती बरोबर आहे की चूक आहे खरोखर यामध्ये. म्हणजे जरी त्यामध्ये आता पुस्तकामध्ये सुद्धा समजा +3 दिलेली असेल तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ते बघता येईल ॲक्च्युअली ती किती असणार आहेत. क्लिअर ओके नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. आता इथे सरळ आपल्याला म्हटलं कॅल्क्युलेट रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन ॲट आता असं असतं काय NTP. आता हे काय नॉर्मल टेम्परेचर प्रेशर असं त्या ठिकाणी काय केलेलं असतं कन्सिडर केलेलं असतं. ओके म्हणजे असं की 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर वगैरे अशा फॉर्ममध्ये हे कन्सिडर केलेलं असतं त्या ठिकाणी. बरं मग आपण याला सॉल्व्ह करू. आता आपल्याला काय करायचं यू काढायचं. ऑक्सिजन आपल्याला दिलं आहे म्हणजे मास आम्हाला माहीत असणार आहे ऑक्सिजन आहे म्हणून मास आपल्याला माहिती आहे 32 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मोल एवढं. ठीक आहे फक्त प्रॉब्लेम काय येणार आहे इथे आपल्याला इथे ना व्हॉल्यूम दिलेला आहे फक्त नॉर्मल टेम्परेचर प्रेशर आपल्याला असं त्यामध्ये काय केलं कन्सिडर केलेलं आहे. आता जर प्रेशर घेतो आपण ते जनरल असतं 1 ॲटमॉस्फिरिक प्रेशर या कंडिशनमध्ये आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतो नॉर्मल टेम्परेचर जे आहे. ओके
सो 1 ॲटमॉस्फिरिकच्या हिशोबाने जर आपल्याला ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची झाली प्रेशरची, तर ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल 1.013 इंटू 10⁻² किलोग्राम किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेंटीमीटर स्क्वेअर पर डीएम क्यूब हा प्रेशरचा फॉर्म त्या ठिकाणी असणार आहे. आता तो कुठून आला, कसा आला बघा, या फॉर्मॅटवर. आता हे सगळं स्टँडर्ड व्हॅल्यू येते, हे जे आहेत ना गॅस कॉन्स्टंट 8.314 वगैरे, हे सगळं कसं आहे, हे या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत. त्यावरून हे काय केलं आहे, हा प्रेशर जे आहे हे प्रेशरची व्हॅल्यू मिळालेली आहे. बरं, त्याच्यानंतर व्हॉल्यूम जो आहे, आता व्हॉल्यूम डीएम क्यूब आणि लिटर हा एकच असतो. म्हणजे आता जसं आपण नॉर्मल म्हटलं टेम्परेचर प्रेशर या फॉर्ममध्ये, तर त्याचा जो व्ही जो घेतो आपण, तो व्ही घेतो 22.4 लिटर. आता 22.4 लिटर इज नथिंग बट 22.4 डीएम क्यूब. लक्षात, 22.4 डीएम क्यूब एवढं डीएम क्यूब ते असणार आहे. ओके, मास तर आपण बघितलंच, म्हणजे 32 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मोल एवढी व्हॅल्यू तिची आहे. मग आता यूच्या याच्यामध्ये हे प्रेशरची व्हॅल्यू, व्हॉल्यूम आपण आणि मास या किमती जर आपण या ठिकाणी पुटअप केल्या, कारण व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे, तो आहे 22.4 डीएम क्यूब म्हणा किंवा लिटर म्हणा, पण आपल्याला डीएम क्यूब मध्ये घ्यावं लागतं असतं म्हणून डीएम क्यूब म्हटलं आपण. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये प्रेशरची व्हॅल्यू टाकली आपण, व्हॉल्यूम टाकलेला आहे, मास दिले 32 इंटू 10⁻³ हे टाकलं. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण जर याला बघितलं तर हे येईल 4.612 इंटू 10⁻² मीटर पर सेकंद एवढी व्हॅल्यू, त्या एवढी रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी त्या ऑक्सिजनची असणार आहे. किती? 4.612 इंटू 10⁻² मीटर पर सेकंद या फॉर्ममध्ये. ठीक आहे, म्हणजे आता इथे हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की या फॉर्म्युल्यात तर कोणतीच संख्या दिलेली नाही, पण या ठिकाणी ऑक्सिजन मेन्शन केलं, म्हणजे आपल्याला नॉर्मल टेम्परेचर प्रेशर मेन्शन केलं आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावं लागत असते, स्टँडर्ड व्हॅल्यू. त्या कशा, नॉर्मल व्हॅल्यू म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला त्यावरून त्या घ्यावं लागतात. व्हॉल्यूमच्या केसमध्ये जसं की आता 22.4 डीएम क्यूब एवढा व्हॅल्यू घेतला. ऑक्सिजन म्हटल्यानंतर त्याचं मास आपण ते घेतलं आहे, याच्या अगोदर कन्सिडर केलेलंच आहे आपण. नॉर्मल प्रेशर म्हटलं म्हणजे किती, 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर म्हटलं की 1.013 इंटू 10⁻² जूल पर डीएम क्यूब आहे. पण आता जूल पर डीएम क्यूब आपण त्यालाच काय किलोग्रॅम पर मीटर, किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंद या फॉर्ममध्ये आपण तो कन्वर्ट केला आहे. म्हणजे एकंदरीत यामध्ये या व्हॅल्यू ज्या आहेत ह्या आपल्याला या प्रॉब्लेममध्येच दिलेले असतात. फक्त प्रॉब्लेम आपल्याला एकदा दोनदा काय करावं लागेल, वाचावं लागेल, तेव्हा आपल्याला ते लक्षात येईल. ओके, बघा हा लास्ट प्रॉब्लेम. याच्यामध्ये कॅल्क्युलेट मीन व्हेलॉसिटी, म्हणजे आपल्याला त्यामध्ये आता व्ही काढायचा आहे, रूट मीन व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला यू काढायचा आहे, आणि मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी जी आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी या तिन्ही व्हेलॉसिटी काय करायचं, कॅल्क्युलेट करायच्या. कशाच्या? मिथेनच्या. मिथेन मॉलिक्यूल किती, ॲट 27 डिग्री सेल्सिअस. आता मिथेन मॉलिक्यूलचं मास जे आहे, मॉलिक्युलर वेट जे ती किती काढता येईल, कार्बनचं किती असतं 12, हायड्रोजनचं 1 आहे, हायड्रोजन किती असतं त्यामध्ये 4, 12 प्लस 4 किती झाले 16, हे झालं ग्रॅममध्ये. कशामध्ये झालं हे, ग्रॅममध्ये, म्हणजे 16 ग्रॅममध्ये झालं. आपल्याला किलोग्रॅममध्ये काय करावं लागेल, त्यामध्ये कन्सिडर करावं लागेल. आता इथे सुद्धा एक प्रिंटिंग मिस्टेक आहे या ठिकाणी, एक मिनिट, या ठिकाणी हे 10⁻³ पाहिजे, इथे 8 दिसते, पण 8 नाही, ॲक्च्युली 10⁻³ आहे ते. तसंही लक्षात घ्या, ग्रॅमचं कन्व्हर्शन जर किलोग्रॅममध्ये करत असेल त्याला 10⁻³ ने मल्टिप्लाय करायचं, हे लक्षात घ्या. नॉर्मल आहे, ओके, हे नॉर्मल आहे, हे सगळ्यांनी रिलेशन हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बरं, म्हणजे आपल्याला मॉलिक्युलर वेट मिळालं. पण आता इथे काय म्हटलं त्यांनी, ॲट 27 डिग्री सेल्सिअस दिलं, इट गेट कन्वर्ट इन टू केल्विन. सो प्लस 273 त्यात ॲड केला आपण, इट गिव्ह 300 केल्विन. आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेलीच आहे, आरची व्हॅल्यू आम्हाला माहीत आहे. ओके, म्हणजे जूल पर 8.314 जूल पर केल्विन पर मोल यामध्ये. तर तेच आपण जे मागाशी जूलचं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर आणि सेकंद पर सेकंड स्क्वेअर यामध्ये कन्वर्ट केलेली आहे तीच. ओके, जूलचं हे यामध्ये केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर यामध्ये कन्वर्ट केलेलं आहे ते. नऊ पाय इक्वल टू 314 √22.7 घेतो ना आपण, तो त्याची व्हॅल्यू जी येते यामध्ये किती आहे 3.14. ओके, आता हा फॉर्म्युला आपल्याला काय काढायचं पहिलं म्हटल्याने, कॅल्क्युलेट मीन व्हेलॉसिटी. सो मीन व्हेलॉसिटी इक्वल टू v इक्वल टू √8 RT अपॉन पाय m. 8
आर दिलेला आपल्याला 8.314 ठेवला इंटू टी टेम्परेचर किती आहे 300 डिग्री सेल्सिअस. ओके, ते सुद्धा आपण यामध्ये 300 डिग्री सेल्सिअस आता काय केलं पुटअप केलंय. नंतर पायची किती व्हॅल्यू आहे 3.14 ती सुद्धा आपण काय केलेली यामध्ये पुटअप केली. ओके, उरलं काय मग याच्यामध्ये आता एम इज नथिंग बट मास ऑफ दॅट मॉलिक्युल. आता इथे कोणता मिथेन घेतला, मास किती आला 16×10⁻³ बघा हे याच्यामध्ये पुटअप केलं. आता नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही कॅल्क्युलेटरवर हे कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, ही येईल √3.97 × 10⁵. याला परत याचा हा जो स्क्वेअर रूट काढून टाकला तर आपल्याला ही व्हॅल्यू येते 6.30 × 10⁻²m पर सेकंद. ही त्याची मीन व्हेलॉसिटी आहे. म्हणजे एक आपल्याला त्यामधलं मिळालं, मीन व्हेलॉसिटी आम्हाला मिळाली. ओके, मीन व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. याच्यामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आता रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आपण यामध्ये कॅल्क्युलेट करू. ओके, याच्यात दिलं नाही तर आपल्याला तो फॉर्म्युला घ्यावा लागेल सेम असाच. बघा आपल्याला हा फॉर्म्युला यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी लिहितोय, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. फक्त ज्यावेळेस पीपीटी शेअर करतो त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगतोच. आपल्याला काढायचं आता रूट मीन स्क्वेअरसाठी U = √3RT/m. हा फॉर्म्युला आपण मगाशी वापरलेलाच आहे, तोच फॉर्म्युला वापरू, कारण याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिसतात. आर ची व्हॅल्यू, टी ची व्हॅल्यू, एम ची व्हॅल्यू सुद्धा दिली आहे. ओके, सो =3 हे अंडर रूट आहे का 3. आर ची व्हॅल्यू किती आहे 8.3114. ओके, इंटू 300 टेम्परेचर 300 केल्विन डिवाइड बाय एम किती आहे 16 × 10⁻³ ओके, आणि हे जर सॉल्व केलं तर आपल्याला याची जी व्हॅल्यू मिळते ती मिळते 6.884 × 10⁻² मीटर पर सेकंद एवढी व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये मिळते. म्हणजे ही व्हॅल्यू मिळाली रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीची किती 6.84 × 10⁻². ओके, ही व्हॅल्यू 6.84. आता काय म्हटलं मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी आपल्याला काढायची, म्हणजे मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी डिनोटेड बाय सी. सी नी मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी डिनोट करतात. त्याचा फॉर्म्युला आहे √2RT/m. आणि तुम्ही काय करायचे हे तिन्ही फॉर्म्युले लक्षात घ्या सगळ्यांनी. म्हणजेच मीन व्हेलॉसिटी, RMS व्हेलॉसिटी आणि हा आपण मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटी हे तिन्ही फॉर्म्युले लिहायचे, म्हणजे कम्पेअर करताना आपल्याला लक्षात येईल की कशामध्ये काय. ओके, चला ह्या फॉर्म्युल्यात किमती ठेवा. 2 इंटू काय आहे 8.134 इंटू टी किती आहे 300. सो हा 300. ओके, डिवाइड बाय एम चे किती दिले 16 × 10⁻³ बरोबर आहे. याला जर आपण सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू येते 5.58 × 10⁻². आणि आता व्हेलॉसिटी म्हटल्यानंतर ही व्हेलॉसिटी मीटर पर सेकंद मध्येच असणार आहे, काळजी लक्षात द्या, मीटर पर सेकंद मध्ये असणार आहे. ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कशाची मिळाली मोस्ट प्रोबेबल व्हेलॉसिटीची. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला यामध्ये मिळाली रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीची, आणि ही व्हॅल्यू त्यांनी कॅल्क्युलेट केली कशाची करून दिली आपल्याला ही मीन व्हेलॉसिटी. म्हणजे असे हे याच्यावरती काय असतात प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, उर्वरित पार्ट जो आहे आपण त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण यामध्ये पाहणार आहोत. पण आता आजच्या लेक्चरमध्ये आपण मेन फ्री पाथ, कोलिजन डायमीटर, कोलिजन फ्रिक्वेन्सी हे परत यासाठी घेतलं आहे, आणि प्रॉब्लेम सुद्धा याच्यावरचे. तर हे यासाठी काय आपल्याला यावरती कंपल्सरी क्वेश्चन असतो, त्यामुळे आपण हे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे आपण तो यामध्ये काय करतोय मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, आता हा टॉपिक आपला या ठिकाणी आजचा टॉपिक संपला. विथ प्रॉब्लेम आपण घेतले यामध्ये RMS व्हेलॉसिटीचे, मीन व्हेलॉसिटीचे, ॲव्हरेज व्हेलॉसिटीचे कसे काढायचे आपण ते बघितलं. मीन आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी एकच आहे लक्षात घ्या, जी की आपण व्ही ने डिनोट करतोय. बरं ठीक आहे, आता काही अडचण आहे कोणाला?